नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कर्जत तालुक्यातील राशीन परिसरात रॅन्सन इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सुरू असलेल्या अतिउच्च दाब वीज वाहिनीच्या कामामध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाने केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये बेकायदेशीररित्या लोखंडी पोल उभारण्यात आल्याचा दावा करत पक्षाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. संबंधित काम तात्काळ थांबवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान या मागण्यांसाठी बहुजन समाज पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयानं या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारीची योग्य ती चौकशी करून निवेदकांना कार्यवाहीबाबत माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यावेळी बहुजन समाज पार्टी राशीन शहर अध्यक्ष अनिल मारुती लष्करे, शेतकरी नेते हनुमंत लक्ष्मण सूळ, कैलास कायगुडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भीम, जय संविधान. दिनांक 8/6/2026 रोजी आम्ही कलेक्टर साहेबांना बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलं होतं. निवेदनाचा विषय असा होता, मौजे राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे रॅन्सन इन्फ्राकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बेकायदेशीर आजची उच्च दाब विद्युत लाईनीचे काम तात्काळ थांबवून कारवाई करण्याबाबत मग त्या अनुषंगाने आम्ही आज दिनांक 17 तारखेला आज उपोषणासाठी बसलो. शेतकरीवर व आमचे मित्र बहुजन समाज पार्टीचे लोकसभा विधानसभा अध्यक्ष अजित केंद्रे साहेब व आमचे सर्व कार्यकर्ते शेतकऱ्यांना घेऊन आम्ही इथे उपोषणासाठी बसलो. तात्काळ आम्हाला आमची उपोषणाची दखल कलेक्टर साहेबांनी घेतली आणि चर्चा करण्यासाठी ऑफिसमध्ये बोलविले. समोर चर्चा झाल्यानंतर तात्काळ आदेश काढण्यात आले कारवाईचे आणि आमच्या सगळ्या अटी शर्ती सगळ्या साहेबांनी मंजूर करून लेखी निवेदन दिले आणि तात्काळ उपोषण तुम्ही स्थगिती करा, आम्ही तुम्हाला न्याय द्यायचा 100% प्रयत्न करू. जय भीम, जय संविधान.